प्रभात गोल्डच्या इथं आलेली आहे. तर आता आमच्या ओळखीचाच आहे. तर मी दीक्षासाठी एक प्रँक व्हिडिओ बनवणार आहे आणि माझं काय चेन होती त्याची लॉक तुटलं आहे, तर मी त्याच्यासाठी पण आलेली आहे. तर तुम्ही हा ब्लॉग बघा. ये प्रभात गोल्ड. तो फिर क्या ऑफर चालू है आपके इधर? हमारे यहाँ पे ऑफर चालू है 50,000 की शॉपिंग पे 1 गोल्ड कॉइन फ्री, 1 लाख की शॉपिंग पे 2 गोल्ड कॉइन फ्री और 2 लाख की शॉपिंग पे 4 गोल्ड कॉइन फ्री. तो सो गाईस इथं लवकरात लवकर या आणि मस्त विजिट करा या शॉपमध्ये आणि खूप छान ऑफर असते. आणि माझे खूप काही सामान आपके पास से लेते हम लोग. और ये उनके पापा है बहुत अच्छे. तो अभी मैं चेन के लिए आई हूँ, तो आप वो दे दो. व्हेरायटी खूप आहे तुमच्याकडे ना? हां, व्हेरायटी खूप छान आहे आणि खूप छान बोलतात. ते घालून बघा तुम्ही. हाँ हाँ, क्या कर रहे हैं हम लोग? बैठे. संदीप किधर है? आतापासूनच सांगितलेलं आहे मम्मीने, शादी का पूरा शॉपिंग आपके इधर सेच करने वाले. चेन तर एक नंबर क्वालिटी असते भाई, एकदम भारी. आम्ही किती वर्षापासून इथूनच घेतो सोनं दागिनं काय असलं तर. आणि हे लोक काय असं म्हणजे असतात ना बिशी, ते पण ठेवतात. आणि छान शॉप आहे आपल्या विक्रोळीमध्ये. काय बोलतात ते विक्रोळीमध्ये ना, काय आता मग बाहेर गेल्यावर मला माहीत पडेल. इथे क्लासेस आहे, तिथं बाहेरच शॉपमध्ये तुम्हाला खूप छान भेटेल. तुम्हाला प्रभात गोल्ड मी ॲड्रेस पूर्ण तुम्हाला लिंकमध्ये लिहून देते. तर तुम्ही हा ब्लॉग बघा, खूप छान. आणि इथे विजिट करा लवकरात लवकर. शॉपमध्ये या, विजिट करा. खूप छान शॉप आहे आणि माणसंही खूप छान आहे. तर मी या शॉपमधूनच सगळं काही सोनं घेते. आणि आता दिवाळी दसरा ऑफर चालू असेल तर माझ्या ओळखीने आहे तर तुम्हाला अजून डिस्काउंट करून भेटेलच. तर तुम्ही या शॉपमध्ये नक्की विजिट करा, छान आहे लोक. सो मी दीक्षाला अंगठी घेतलेली आहे. आता मी घरी पोचते आणि मी प्रँक व्हिडिओ काढते. तिला मी सांगणार आहे काहीच मी तुला यावर्षी गिफ्ट नाही देणार. पण मी तिला माहीत नाही. तिला मी बोलली माझ्याकडे काही पैसे नाही, मी गिफ्ट घेऊ शकत नाही तुझ्यासाठी. तर तिला मी सरप्राईज देणार आहे आणि तिला म्हणजे काय बोलतात त्याला असं म्हणजे माहीत नाही पडू देणार, नंतर देणार मी तिला. तर तुम्ही हा ब्लॉग बघा एंडपर्यंत. दीक्षाचा बड्डे आहे म्हणून मी ते गिफ्ट घेतलेलं आहे. तर दीक्षा आज मला भेटलीच नाही आहे. तर आता तिला डायरेक्ट बोलणार आहे मला चांगलं नाही वाटत आहे तुला भेटायला, तुझा बड्डे म्हणून. तर तू मला आज भेटू नको, मी तुझ्या बड्डेलाही नाही येणार. तसाही माझा उपवास आहे, मी नाही येत करून असं. किधर अंकल? मार्बल का हॉस्पिटल, हाँ उसके बाजू में. तो अभी दिवाली शॉपिंग करने विजिट करो, इधर मस्त शॉपिंग है, अच्छा शॉपिंग करो. थोड़ा डिस्काउंट करके देंगे ना अंकल? डिस्काउंट करके देंगे, मेरे पहचान से आएंगे तो जल्दी जल्दी विजिट करो ये दुकान पे. ऑफर कभी डाला क्या अंकल? भाई ने बोला था, मैं भूल गए. 5 तारीख तक ऑफर भी आहे. ते आता ते दादा नाही आहे तर ऑफर पण लागलेली आहे. तर तुम्ही या विजिट करा लवकर शॉपमध्ये. आणि खूप छान आहे म्हणजे आम्ही इथूनच घेतो. तर आम्ही जास्त तर इथंच येतो सारखं. तर तुम्ही हा दुकानात विजिट करा नक्की. माझ्या ओळखीने ह्यांचं दुकान पण, यांची ID पण आहे इंस्टाग्राममध्ये. लवकर त्यांना फॉलो करा, सबस्क्राईब करा. त्यांनी आत्ताच ID खोललेली आहे आणि त्यांचे जास्तीत जास्त सबस्क्राईब वाढवा आणि फॉलोविंग वाढवा. आम्ही तुम्हाला लिंक पाठवते, लिंक शेअर करते. त्यांची ID खूप जाऊन पटापट फॉलो करा, सबस्क्राईब करा. ते डेलीचे टाकतात ब्लॉग, तर तुम्ही त्यांचे ब्लॉग पण बघा.
ये थँक्यू भाई. वेलकम. मार्केट आहे, खूप काही सामान भेटतं. तर आम्हाला मंडे मार्केटच आवडतं भाई. तर तुम्ही बघा हा मार्केट. आज आमच्या इथं मंडे मार्केट पण आहे. तर तुम्हाला मंडे मार्केटचा ब्लॉग बघायचा असेल तर नक्की कमेंट करा. मी पोचलेली आहे. तर मी हा ब्लॉग इथंच ठेवते कारण मला संध्याकाळी गरबा खेळायला जायचा आहे. तो ब्लॉग मी वेगळा बनवते. ओके, तुम्ही हा ब्लॉग बघा. वेगळा आलेली आहे आपल्याकडे. तर आज तिचा बड्डे. तर दीक्षा, मी नाही येणार तुझ्या बड्डेला. अरे म्हणजे ती नाहीच म्हणाली आहे, पण तिची इच्छा नाही आहे की मी नको. पण तू करणार आहे बड्डे? ती बड्डेही नाही करणार, काय माझा उपवास आहे म्हणून तिचा मूड खराब आहे. तर ती बड्डे नाही करणार आहे. तर जाऊ दे, तिला गिफ्ट पण नाही देत मी. गिफ्ट पाहिजे रे तुला? नाही पाहिजे रे तुला गिफ्ट? का ग? तर ती तोंड लपवते कारण ती अजून तयार नाही झाली ना, तर म्हणून ती तोंड लपवती आहे. तर दीक्षाला मी यावर्षी गिफ्ट नाही देणार गाईस. कारण ना गाईस, मी भिकारी झाली आता. कारण ना मी या महिन्यात ना खूप सारं काय गिफ्ट घेतलेलं. तर या महिन्यात मी आता म्हणजे पुढच्या महिन्यात ऑगस्टला तिला घेतलेलं. तर मी आता या महिन्यात तिला काय नाही घेणार आहे. तर दीक्षा देत नाही म्हणून ती रुसलेली आहे माझ्यावर. तर चला आता भेटूया आपण दीक्षा तयार झाल्यानंतर. तो गाईस, ही जबरदस्ती माझ्याकडून 100 रुपये घेतीये कारण हिला मी बर्थडे गिफ्ट देत नाहीये. तर ही गाईस जबरदस्ती, बघा जबरदस्ती. मी काहीच नाही, मला काय नाही. मी हिला बोलली मी तिला काही देणार नाही. तर ती बोलते मला 100 रुपये दे. मी मी देणार नाही तुला. नाही भिकारी नाही ती, मला गिफ्ट रहता है भाई कभी भी. तो मी नाही देणार तुला, माझ्यावर पैसे नाहीये. तर तू मला पार्टी दे. तू मला पार्टी दे. उपवास आहे ना, माझा उपवास आहे, पण तू मला पार्टी दिली. गाईस मला गाईस जोर जबरदस्ती. गाईस बघितलं तुम्ही बघू शकताय की कशी जोर जबरदस्तीने गिफ्ट घेते ती. तर हिला बोला गाईस. कोण बोलणार? गाईस आता मी तुम्हाला सांगते, हिचा बर्थडे तर हिने मला पार्टी दिली पाहिजे. पार्टी दिली तरच गिफ्ट भेटणार ना गाईस. तर माझा उपवास आहे, पण तिला मी काय बोलले आता 2 दिवसानंतर माझा काय बोलते मला उपवास. अशी मैत्रीण आहे, सरळ बोलते बर्थडेला येऊ नकोस. आणि तसंही गेल्यावर मी काय करणार आहे मी काहीच करू शकत नाही. कारण मी काय गाईस, मी जर बर्थडेला गेली तर मी केक खाणार नाही. जर तू वेफर आणू शकते तर मी एक तुझ्या खुशीसाठी खाऊ शकते. तर ही बोलते बर्थडेला येऊ नको. म्हणजे गिफ्ट दिल्यावरच मैत्रीण असते वाटतंय ना. बघितलं ना. तर गाईस लवकरात लवकर माझ्या दीक्षाला विश करा आणि खूप काही प्रेम द्या. माझी एकदम बेस्ट फ्रेंड, जवळ जीवाभावाची मैत्रीण, तिच्यासाठी मी, माझ्यासाठी ती. आम्ही दोघे एवढं भांडतो पण तरी आमच्या दोघांमध्ये लय विश्वास आणि प्रेम आहे. तर ना बाजारात जाऊ नको, खूप पाऊस आहे. तर सगळ्यांना तो थँक्यू बोल. गाईस ती रुसली आहे म्हणून ती थँक्यू नाही बोलत आहे, ती नंतर बोलेल. गाईस मी कधीचा खिशातच हात टाकलाय कारण हा चोर आहे ना, चोर तो पैसे मागतोय मला. तिचा बर्थडे आहे ना, तू वर्षातून स्वतःहून एक तरी पार्टी दे. पार्टी दे मला, पार्टी दे. गाईस उपवास असला तर काय, तर तू 2 दिवसांनी देऊ शकते ना. 2 दिवसांनी देऊ शकतेस. तेव्हा देईन ना. मग कुठं नाही बोलली. 5 स्टार हॉटेल. ती गेली घरी. तर तिला ना सरप्राईज देणार आहे ते तिला माहीत नाही आहे. तिला तुम्ही बघा कारण या ब्लॉगमध्ये एन्जॉय करतोय आम्ही लोक. तर आमच्या तयार झालेली आहे. तर दीक्षाचा आज आहे बर्थडे. तर दीक्षा मी तिला काही गिफ्ट देणार नाही आहे. तर दीक्षाचा आता बर्थडे पण ना दीक्षाच्या घरात लाईट गेलेली आहे. तर दीक्षाचा मेकअप रूम इथं आहे. सो दीक्षाने मला बर्थडेला बोलवलेलं आहे. तर मी जाते आणि हे तिला गिफ्ट देते. तर बघू काय रिॲक्ट करते.
मे गॉड ब्लेस यू डियर, तुम जियो हजारों साल, हे मेरी है आरज़ू, हैप्पी बर्थडे टू। सो गाइस, प्रँक व्हिडिओ मी लगेच काढत नाही, दीक्षाला देते, कारण आम्हाला गरबा खेळायला द्यायचा, तो पण दुसरा ब्लॉग बनवायचा. तर कशी वाटली दीक्षाने गिफ्ट? चला बाय. सो गाइस, मी ब्लॉग एंड करते आहे, कारण पाऊस आला आणि माझा गरब्याचा ब्लॉग झाला नाही, कारण खूप पाऊस येतोय. तर पावसात मला चिकचिक आवडत नाही. तर तुम्ही हा ब्लॉग बघा, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनल. कारण ना माझा ना मूडच ऑफ आहे, किती दिवसपासून ना पाऊसच येतो, तर माझं तयार होते आणि कॅन्सल होते, तयार होते कॅन्सल होते. आता उद्या ना तयार झाली तरी पावसात जाऊन खेळेन.